बीजेपी हे शेतकरी विरोधी आहे, जनविरोधी आहे, मूठभर लोकांसाठी सरकार चालवणारी ही बीजेपी आहे। त्याच्यामुळे आता या सरकारचा खरा चेहरा सगळ्यांना शेतकऱ्यांनाही कळलेला आहे। दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या टाकून त्यांना आतंकवाद्यासारखं मारलं जाते आहे। याच्यापेक्षा अजून काय, सध्याचे प्रधानमंत्री लोकसभेमध्ये आतंकवादी, खालिस्तानी आणि आंदोलनजीवी या शेतकऱ्याला म्हणत असेल, तर याच्यापेक्षा या देशातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैवच म्हणावं लागेल की असं भाजप सत्तेत आणून एक मोठी चूक आमच्या शेतकऱ्यांनी केलेली आहे। त्यामुळे शेतकरी विरोधी जे धोरण बीजेपीचं आहे ते आता स्पष्ट होत आहे, म्हणून त्यांच्या घोषणा या आता कुठल्याही मान्य नाही आणि आता शेतकऱ्यांचाही भरोसा आता भाजप आणि भाजप-प्रणीत सरकारवर राहिलेला नाही। आणि शेतकरी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।